हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, ऑलरेडी आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघितले होते सॉलिड स्टेटचे, ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये मी थिअरी आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स एक्सप्लेन केलेले होते चॅप्टर 1 चे. सो चला तर आपण स्टार्ट करूया आज चॅप्टर 2 ला, दॅट इज सोल्युशन्स. याचे ऑल थिअरी PYQs आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम, चला तर आपण क्वेश्चन आन्सर्सला सुरुवात करूया. सो स्टुडंट, हेअर इज युअर फर्स्ट क्वेश्चन. बघा, सोल्युशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला जो पहिला क्वेश्चन येतो ना, त्यात तुम्हाला पहिला क्वेश्चन म्हणजे जनरली या चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स वरती बऱ्यापैकी फोकस केलेला आहे. सो आपण डेफिनेशन्स बघून घेऊया पहिल्यांदा. सो पहिली जी डेफिनेशन ती आली होती तुम्हाला, दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं आहे. काय असतात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? देर आर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे. त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर नेमक्या ह्या अशा फिजिकल प्रॉपर्टीज असतात स्टुडंट्स. ओके, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन that depend upon number of solute particle. Depend upon number of solute particle. ओके, सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड करणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना काय म्हणणार आपण? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, एखादी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सांगायची झाली तुम्हाला, तर एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया आपण, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. म्हणजे समजा तुमच्याकडे एक सोल्युशन आहे. ओके, याच्यामध्ये सिंपल एक सॉल्व्हंट घेतला तुम्ही, वॉटर H2O. ओके, आता वॉटरचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे. तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे सर 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर. वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल करतं. बट याच वॉटरमध्ये मी जर समजा सॉल्टची ॲडिशन केली, NaCl ची ॲडिशन केली, म्हणजे थोडक्यात सॉल्टवाला वॉटर घेतला. ओके, मिठाचं पाणी घेतलं, तर मी जर याचा बॉइलिंग पॉईंट चेक करायला गेलो तर इट मस्ट बी, याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल ना बाळांनो, इट शुड बी ग्रेटर दॅन 100. याचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. मग झालं काय? तर सुरुवातीला वॉटरचा बॉइलिंग पॉईंट कमी होता, त्याच्यामध्ये काही नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स ॲड झाले आणि बॉइलिंग पॉईंट काय झाला? इन्क्रीज झाला. हा जो चेंज इन बॉइलिंग पॉईंट होता याला आपण डेल्टा TB ने दाखवतो. दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट चेंज इन टेम्परेचर ऑफ बॉइलिंग पॉईंट. सो याला आपण डेल्टा TB ने दाखवतो. हा जो चेंज इन बॉइलिंग पॉईंट होता, या चेंज इन बॉइलिंग पॉईंटलाच आपण काय म्हणत होतो? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग चेंज इन बॉइलिंग पॉईंट कशावर डिपेंड करत होता? की तुम्ही या दोघांमध्ये फरक काय होता? तर इकडे वॉटर होतं आणि इथे वॉटरमध्ये सोल्यूट ॲड केलेला होता. मग सोल्यूटचे किती पार्टिकल्स तुम्ही ॲड केले त्याच्यानुसार बॉइलिंग पॉईंट काय होत जाईल स्टुडंट्स? वाढत जाईल. ओके, सो हा जो डेल्टा TB आहे, हा डेल्टा TB म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, इन्क्रीज झालेला बॉइलिंग पॉईंट, आणि यालाच आपण एक काय म्हणत असतो? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असते? ती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड करणारी प्रॉपर्टी. त्यानंतर आयसोटोनिक सोल्युशन काय असतं? बघा स्टुडंट, जेव्हा पण वर्ड येईल टोनिक, त्यावेळेस लक्षात ठेवायचं ऑस्मोटिक प्रेशर. शब्द लक्षात ठेवा, ऑस्मोटिक प्रेशर. आयसोटोनिक सोल्युशन कशाला म्हणायचं? व्हेन two or more solution have same osmotic pressure. ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा जास्त सोल्युशनचे ऑस्मोटिक प्रेशर सेम असतील त्यावेळेस त्या सोल्युशनला आयसोटोनिक सोल्युशन म्हणायचं. भलेशा तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकतात. 1 मोलार युरिया and 1 मोलार सुक्रोज. ओके, 1 मोलार युरिया and 1 मोलार सुक्रोज हे जे सोल्युशन आहेत, हे दोघं एकमेकांचे कोणते सोल्युशन आहे? आयसोटोनिक सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट काय आणि त्याचे युनिट काय असणार आहे? स्टुडंट बघा, इथे तुम्हाला 2 क्वेश्चन विचारतात. एक तर इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट विचारतात किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट विचारतात. आपण पहिल्यांदा इबिलिओस्कोपिक काय बघूया आणि पुढे जाऊन आपल्याला क्रायोस्कोपिक असणारच आहे. व्हॉट इज अ इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट? ते इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटशी रिलेटेड असणार आहे. आणि सांगायचं इथे, इट इज अ एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट produced by 1 मोलल solution, 1 मोलल solution, that is called ebilioscopic constant. Elevation of boiling point produced by 1 molar solution is called a ebilioscopic constant. अशी डेफिनेशन लिहायची.
आणि तुम्हाला जर याचं युनिट विचारलंय तर युनिट काय असणार आहे, टेबिलोस्कोपिक कॉन्स्टंट दाखवतो आपण केबी ने, आणि केबीचं युनिट असणार आहे केल्विन केजी पर मोल. ओके, काय युनिट लिहायचं आहे तुम्हाला, केल्विन केजी पर मोल, आणि इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट शो केला जातो केबी ने. व्हॉट इज अ ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे स्टुडंट, ऑस्मोटिक प्रेशर. ओके, ऑस्मोटिक प्रेशर काय असतं बघा. ऑस्मोसिस तुम्हाला पहिल्यांदा यासाठी माहित असलं पाहिजे. ऑस्मोसिस जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन आरामशीर पाठ करू शकतात किंवा इझिली लिहू शकतात. ऑस्मोसिस काय असतं बघा. समजा माझ्याकडे एक कंटेनर आहे, ओके, आणि या कंटेनरला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आता डिवाइड कशाने केलं मी, तर एका मेम्ब्रेनने डिवाइड केलं, ज्या मेम्ब्रेनचं नाव असेल सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तुम्ही म्हणणार सर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, तर हा असा पार्ट असतो स्टुडंट, असा मेम्ब्रेन असतो की जो फक्त सॉल्व्हंटला पास करतो. म्हणजे ही फक्त अशी जाळी आहे किंवा असा पडदा आहे एक प्रकार का की ज्याच्यातून फक्त आणि फक्त काय पास होत असतो, सॉल्व्हंट. ओके, जर आता तुम्ही जर बघितलं सोल्युशन, तर सोल्युशन मध्ये काय असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट असतो. तर ज्यावेळेस हा मेम्ब्रेन तुम्ही मध्ये टाकतात तर सोल्युशन मधला फक्त सॉल्व्हंट पुढे चालला जातो आणि सोल्यूट हा त्याच्यातून पास होत नाही. ओके, मग अशा ज्या मेम्ब्रेनला आहे, अशा मेम्ब्रेनला आपण काय म्हणत असतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणत असतो. सो स्टुडंट, हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन इकडे ठेवला तुम्ही. आता समजा मी एका बाजूला हाय कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं, हाय कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं, आणि एका बाजूला लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलं. तर काय होतं, ह्या लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट फ्लो व्हायला लागतो. ओके, लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट फ्लो व्हायला लागतो. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल. तुम्ही एखादा मनुका घेतला आणि त्या मनुक्याला जर समजा तुम्ही रात्रभर पाण्यात ठेवलं, ओके, मनुका घेतला, मनुक्याला रात्री पाण्यात ठेवलं, तर तुम्ही सकाळी उठून बघतात की तो मनुक्याचा डायरेक्ट द्राक्षासारखा असा टम फुगलेला असतो. का बरं, तर त्याच्या आतमध्ये पाणी जातं. हे पाणी का गेलं स्टुडंट, तर या मनुक्याच्या आतमध्ये शुगर सोल्युशन होतं, दॅट इज हाय कॉन्सन्ट्रेशन वालं सोल्युशन होतं, आणि बाहेर वॉटर होतं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन लो होतं. हे वॉटर आतमध्ये गेलं, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे गेलं विथ द हेल्प ऑफ दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मनुक्याचं जे कव्हर होतं ते सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं काम करत होतं, म्हणून सकाळी उठून तो मनुका आपल्याला एकदम असा फुगलेला दिसत होता. यालाच म्हणतात ऑस्मोसिस. ज्यावेळेस लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट फ्लो होतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण ऑस्मोसिस. आता हे ऑस्मोसिस मला थांबवायचं आहे, मग मी जे प्रेशर अप्लाय करेल त्याला म्हणणार मी ऑस्मोटिक प्रेशर. मग आपण हे प्रेशर कोणत्या साईडने लावतो, तर हाय कॉन्सन्ट्रेशनच्या साईडने लावतो. म्हणजे थोडक्यात सोल्युशनच्या साईडने आपण एक प्रेशर लावलं की ज्या प्रेशरमुळे येणारा सॉल्व्हंटचा फ्लो स्टॉप झाला. येणारा सॉल्व्हंटचा फ्लो काय झाला, स्टॉप झाला. मग तो स्टॉप झालेला जो फ्लो होता, यस, त्या फ्लोला स्टॉप करण्यासाठी आपण जे प्रेशर अप्लाय केलं त्याला म्हटलं गेलं स्टुडंट ऑस्मोटिक प्रेशर. मग ऑस्मोटिक प्रेशर आपण कसं डिफाइन करणार, अ प्रेशर फ्रॉम द साइट ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, फ्रॉम द साइट ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन solution. Okay, a pressure from the site of high concentration solution to stop the flow of solvent, to stop the flow of solvent into the solution. मग सोल्युशन मध्ये येणारा जो सॉल्व्हंटचा फ्लो आहे, मला याला स्टॉप करण्यासाठी मी हाय कॉन्सन्ट्रेशन साइडने काहीतरी प्रेशर अप्लाय केलं, आणि या प्रेशरलाच आपण काय म्हटलं स्टुडंट, ऑस्मोटिक प्रेशर. आय होप तुम्हाला आता ही डेफिनेशन क्लिअर झाली असेल. तुम्ही ह्या डेफिनेशन लर्न करणार. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. तुमचा कुठलाही एक्स्ट्रा क्वेश्चन किंवा डाऊट असेल की जो व्हिडिओमध्ये क्लिअर नाही झाला आहे, तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला तो शेअर करू शकतात. इव्हन तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकतात. तिथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती ॲज वेल ॲज टेलिग्रामवरती तुम्हाला फ्री मटेरियल तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेच आहे. यूट्यूबच्या व्हिडिओ अपडेट्स देखील तिथे प्रोव्हाइड करून देतो. तुम्ही जर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला अजून खूप छान छान व्हिडिओज तिथे न्यूमेरिकल सिरीज वगैरे बघायला मिळतील.
यासोबतच तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता. जस्ट तुम्ही गुणवंत माळी जरी सर्च केलं प्ले स्टोअरला तरी तुम्हाला क्लासचं ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे बघायला मिळून जाईल स्टुडंट. या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्यासाठी फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे. ती टेस्ट सिरीज तुम्ही तिथे सॉल्व्ह करू शकता. चला तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. काय क्वेश्चन विचारला आहे बघा. डिराइव्ह द इक्वेशन फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. ओके, ऑस्मोटिक प्रेशरच्या हेल्पने तुम्हाला एक इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे जेणेकरून तुम्ही मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करू शकता. आता कधी पण लक्षात ठेवा, मॉलिक्युलर वेट, ऑस्मोटिक प्रेशर, मॉलिक्युलर वेट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, मॉलिक्युलर वेट, इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट, मॉलिक्युलर वेट, हे ज्यावेळेस असे क्वेश्चन्स येतील ना स्टुडंट्स, तर रिलेशन लिहायचं आहे आपल्याला. खूप इम्पॉर्टंट आणि 2 मार्काचे खूप IMP क्वेश्चन्स असतात. ऑलमोस्ट या व्हिडिओमध्ये सगळे क्वेश्चन कव्हर करून घेतले, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एवढे क्वेश्चन्स केले तरी तुम्हाला ते 2 मार्क पक्का मिळणार म्हणजे मिळणार. बरं, काय क्वेश्चन असणार आहे आणि कशा पद्धतीने तो आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. ओके, सो मला ऑस्मोटिक प्रेशरच्या साईडने रिलेशन दाखवायचं आहे. ओके, मग मी पहिल्यांदा सगळ्यात पहिले इक्वेशन कसं लिहिणार बघा स्टुडंट्स. इक्वेशन लिहित असताना मी पहिल्यांदा फॉर अ डायल्यूट सोल्युशनसाठी लिहिणार. फॉर अ डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशनसाठी ऑस्मोटिक प्रेशर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर पाय म्हणजे काय, तर ऑस्मोटिक प्रेशर. ओके, पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन असेल. ओके, पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V. हे तुमचं काय असेल, पहिलं इक्वेशन असेल. आता यामध्ये हा जो N2 असतो ना स्टुडंट, तर N2 काय असणार आहे, तर N2 इज नथिंग बट अ नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि हा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता हा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय असतो स्टुडंट, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असतो, सिंपल सरळ एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मास ऑफ सोल्यूट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट या दोघांचा रेशो असतो. मास ऑफ सोल्यूट आपण कशाने दाखवतो, W2 ने. आता 2 आला म्हणजे सोल्यूट लक्षात ठेवायचं आणि 1 आला तर सॉल्व्हंट असं असतं. मास ऑफ सोल्यूट W2, मोलर मास ऑफ सोल्यूट M2 आणि हा कशाने दाखवणार, N2. N2 फॉर्म्युला काय झाला, W2 अपॉन M2. इथे सिंपल N2 च्या जागेवरती फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. तर फॉर्म्युला सबस्टिट्यूट केल्यावर काय मिळेल स्टुडंट, पाय इज इक्वल टू W2 अपॉन M2. N2 च्या जागेवर फक्त W2 अपॉन M2 टाकलाय. इकडे काय असेल, RT अपॉन V. संपला खेळ. एवढंच लिहायचं आहे. हे झालं रिलेशन. काय रिलेशन असेल, तुम्ही म्हणणार सर एवढंच कसं काय, तर बघा, हे झालं तुमचं ऑस्मोटिक प्रेशर आणि हा झाला तुमचा मोलर मास ऑफ सोल्यूट. या दोघांचं तुम्हाला फक्त रिलेशन पाहिजे होतं. मग M2 ला इकडे पाठवलं तर M2 इज इक्वल टू काय झाला, W2 RT अपॉन पाय V. हा झाला स्टुडंट तुमचा फायनल फॉर्म्युला. ओके, आय होप तुम्ही पेपरला 2 मार्कासाठी एवढं व्यवस्थित लिहिणार. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. Derive the relationship between the relative lowering of vapor pressure and molar mass of non-volatile solute. बघा आता परत रिलेशनशिप आलेला आहे. रिलेशनशिप मध्ये आता बघा काय काय विचारलंय, मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज नॉन व्होलाटाईल सोल्यूटचं मोलर मास विचारलंय तुम्हाला आणि त्यासोबतच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही तुमची दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ती पण विचारली आहे. आता रिलेशन कसं प्रूव्ह करायचं, आता मोलर मास ऑफ सोल्यूट आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी तर सगळ्यात पहिले सुरुवात करायची रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पासून. रिलेटिव्ह लोअरिंग याची डेफिनेशन लक्षात ठेवा बरं का. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय डेफिनेशन असते माहिती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची, तर बघा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दॅट इज P10 अपॉन मायनस P1 अपॉन P10 इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू X2. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ओके आणि मोलर मास ऑफ सोल्यूट या दोघांमधलं काय विचारलंय तुम्हाला, रिलेशन विचारलेलं आहे. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आता हा जो रेशो असतो ना स्टुडंट याला म्हणतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डिफाईन कसा करायचा, तर हा डेल्टा पी म्हणजे काय, तर डेल्टा पी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि P10 म्हणजे काय, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट.
ओके, या दोघांच्या रेशोला म्हणतात लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचं रिलेशन दाखवायचं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट सोबत म्हणजे M2 सोबत. तर कसं दाखवणार? डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू X2. बरोबर, ही टर्म जशीच्या तशी लिहिली आपण. डेल्टा P अपॉन P10 ला हात नाही लावायचा, आपल्याला फक्त X2 शोधायचा. तर X2 काय असतो स्टुडंट? X2 म्हणजे मोल फ्रॅक्शन आणि X2 चा फॉर्म्युला असतो N2 अपॉन N1. N2 चा फॉर्म्युला तुम्ही थोड्या वेळ मागच्याच इक्वेशन मध्ये बघितला, W2 अपॉन M2. आणि N1 चा फॉर्म्युला काय असेल? सेम. N1 चा फॉर्म्युला असा असतो W1 अपॉन M1. बस ती व्हॅल्यू इथे पुट करा म्हणजे रिसिप्रोकल होऊन जाईल. खाली येईल W1, वरती येईल M1. हा तुम्हाला कसली व्हॅल्यू मिळाली? X2 ची व्हॅल्यू इथे ठेवा. डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2 अपॉन M2 आणि इकडे काय असेल? M1 अपॉन W1. हा झाला तुमचा फाइनल फॉर्म्युला. बस इतना ही लिखना है आपको रिलेशन में. हे झालं बाळांनो रिलेशन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलर मास ऑफ सोल्यूटचं. हे तुमचा हा जो रेशो आहे दिस इज कॉल्ड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि हा जो M2 आहे याला म्हणायचं मोलर मास ऑफ सोल्यूट. या दोघांचं हे झालं रिलेशन. आय होप तुम्ही आता हा क्वेश्चन आरामशीर पेपरला लिहिणार. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द ऑस्मोसिस. ऑस्मोसिस काय असणार आहे? ऑस्मोसिस ऑलरेडी आपण डिफाइन केलं. बरं ठीक आहे, चला पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. एक कंटेनर आहे. ओके, या कंटेनरमध्ये काय असणार आहे? हा सेंटरला दिस इज कॉल्ड सेमी परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. बरोबर, सेमी परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. आता काय होणार? तर एका साईडला आपण हाय कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेणार. ओके, थोडक्यात मी म्हटलं की इथं शुगर सोल्युशन घेतलं. ओके, आणि इकडच्या साईडला आपण लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेणार. सिंपल थोड्या भाषेसाठी मग थोड्यासाठी आपण कसं कन्सिडर करूया की सर H2O घेतलं. ज्यावेळेस दोघांना तुम्ही असं ठेवणार वळण, तर हा जो सॉल्वंट आहे H2 लो कॉन्सन्ट्रेशन कडून कुठे जाईल? हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाईल. असं हळूहळू पास होईल. कशा थ्रू जाईल? तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू जाईल. यालाच काय म्हणायचं आहे? ऑस्मोसिस. मग असं याला डिफाईन कसं करायचं? इट इज अ फ्लो ऑफ ना, हा एका डायरेक्शनने होणारा फ्लो आहे. तर तुम्ही याला असं पण म्हणू शकता युनिडायरेक्शनल किंवा स्पॉन्टेनियस फ्लो, एकसारखा होणारा फ्लो आहे. ओके, सो स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट, spontaneous flow of solvent from low concentration solution to high concentration solution through कशा थ्रू जातोय हा? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. त्यालाच काय म्हणायचं आहे? तुम्ही ऑस्मोसिस म्हणणार आहे. आय होप तुम्ही डेफिनेशन आरामशीर लिहिणार. ओके, सोपी आणि साधीची डेफिनेशन आहे. लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्वंटचा जो सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू जो फ्लो असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? ऑस्मोसिस. हिअर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. स्टेट अ हेनरी लॉ अँड हाऊ डज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर व्हॅरीज विथ अ टेम्परेचर. ओके, आता पहिल्यांदा आपण हेनरी लॉ लिहिणार आहोत. हेनरी लॉचं स्टेटमेंट काय असणार आहे? आय होप तुम्ही आतापर्यंत हेनरी लॉ पाठ केला असेल. IMP क्वेश्चन आहे, नसेल पाठ केला तर पाठ करून ठेवा. हेनरी लॉ काय सांगतो तुमचा? तर हेनरी लॉ सांगतो सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड. हेनरी म्हटलं ना, कोको कोलाची बॉटल लक्षात ठेवायची. कोको कोलामध्ये काय असतं की सर जी वॉटर आहे आणि त्या वॉटरमध्ये म्हणजे समजा मी थोडक्यात मी ट्राय करतो की बॉटल काढण्याचा प्रयत्न करतो. तेवढी ड्रॉइंग चांगली नाही आपली, पण ठीक आहे, तर प्रयत्न करायला काय प्रॉब्लेम आहे नाही का? एक बॉटल काढली, जस्ट इमॅजिन थोडीशी बेंड झालेली बॉटल आहे, काही फरक नाही आहे. नवीन डिझाईन येऊ शकते कदाचित मार्केटला अशी. बरं, इथे वॉटर घेतलं आणि या वॉटरमध्ये समजा स्टुडंट मी एक गॅस मिक्स केला CO2. म्हणजे आता लिक्विड आहे आणि लिक्विडमध्ये गॅस मिक्स आहे. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड is directly proportional to the directly proportional to the pressure of a gas
ऑफ अ गॅस ओव्हर सोल्युशन. म्हणजे या गॅसचं या सोल्युशनमध्ये किती प्रेशर आहे त्याच्यानुसार ठरेल की गॅस डिझॉल्व असेल की नाही. म्हणजे बेस्ट एकदम सिंपल एक्झाम्पल, जोपर्यंत झाकण लावलेलं आहे तोपर्यंत गॅस या लिक्विडमध्ये डिझॉल्व आहे. म्हणजे जब तक प्रेशर आहे तब तक सोल्युबिलिटी आहे. तुम्ही झाकण उघडलं बाळांनो की गॅस पूर्ण बाहेर निघून जाणार, म्हणजे प्रेशर कमी झालं तर सोल्युबिलिटी पण कमी होणार. सो हेनरीचं म्हणणं एवढंच होतं की सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. म्हणजे S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द P. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवण्यासाठी तुम्ही एक कॉन्स्टंट घेता. इथे आपण एक कॉन्स्टंट घेतो KH, ज्याला म्हटलं जातं हेनरी कॉन्स्टंट. KH इज कॉल्ड हेनरी कॉन्स्टंट. आणि हेनरी कॉन्स्टंटचं युनिट पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, ते बघूया आपण. हेनरी कॉन्स्टंट. सो KH चं युनिट काय येणार बाळांनो? KH इज इक्वल टू S अपॉन P. बरोबर. आता सोल्युबिलिटीचं युनिट काय असणार आहे? तर सोल्युबिलिटीचं युनिट असतं तुमचं मोल पर लिटर. बरोबर. आणि प्रेशरचं युनिट काय असणार आहे? ॲटमॉस्फिअर. आहे की नाही? प्रेशरचं युनिट काय असणार आहे? ॲटमॉस्फिअर. सो तुम्ही हेनरी कॉन्स्टंटचं युनिट आरामशीर सांगू शकतात. सांगता येईल तुम्हाला हेनरी कॉन्स्टंटचं युनिट काय असेल? पटकन यस कमेंटमध्ये सांगणार पक्का. हेनरी कॉन्स्टंटचं युनिट तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सोल्युबिलिटीचं युनिट आणि प्रेशरचं युनिट एकत्र करून हेनरी कॉन्स्टंटचं युनिट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. बरं, दुसरा क्वेश्चन काय होता इथे? हाऊ डज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर व्हॅरीज विथ द टेम्परेचर. बरं, कशी काय व्हॅरी होते, चेंज कशी काय होते सोल्युबिलिटी वॉटरमध्ये? तर बघा, जर तुम्ही सोल्युबिलिटी ऑफ गॅस in H2O decreases with increase in a temperature. पहिले स्टेटमेंट मला हेच लिहायचं आहे, decreases with increase in a temperature. म्हणजे टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी कमी होते. कशी कमी होते? लेट्स से, ज्यावेळेस गॅस डिझॉल्व होतो ना बाळांनो, व्हेन गॅस डिझॉल्व in a liquid it condense. बघा, गॅस ज्यावेळेस लिक्विड मध्ये डिझॉल्व होतो तर तो लिक्विड फॉर्म मध्ये येतो. म्हणजे गॅसचं कन्व्हर्जन कशात होऊन जात आहे? लिक्विड मध्ये होत आहे. बरोबर आहे. मग गॅसचं कन्व्हर्जन ज्यावेळेस लिक्विड मध्ये होतं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, म्हणजे कंडेन्स होणं म्हणतो. मग व्हेन अ गॅस डिझॉल्व इन अ लिक्विड इट कंडेन्स, तो काय होतो? कंडेन्स होतो. आणि ही कंडेन्सेशन जी प्रोसेस आहे, यस कंडेन्सेशन म्हणजे कंडेन्स होणं, दॅट इज कंडेन्सेशन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. कशी प्रोसेस असणार आहे ही? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एक्झोथर्मिक म्हणजे यातून हीट बाहेर पडते आणि एक्झोथर्मिक प्रोसेस हाय टेम्परेचरला स्लो होतात. सो एक्झोथर्मिक प्रोसेस स्लो डाउन at high temperature, आणि ह्या प्रोसेस हाय टेम्परेचरला स्लोली होतात. दॅट्स वाय सोल्युबिलिटी कमी होऊन जाते बाळांनो. आय होप तुम्हाला आन्सर क्लिअर झालं असेल. तुम्ही व्यवस्थित आन्सर लिहिणार. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज अ बॉइलिंग पॉईंट? ओके, सोपा 1 मार्काचा क्वेश्चन येतो. व्हॉट इज अ बॉइलिंग पॉईंट? बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे स्टुडंट? अ टेम्परेचर at which vapor pressure of a solution is equal to the atmospheric, so ATM, atmospheric pressure. एवढीच डेफिनेशन लिहायची आहे. टेम्परेचर at which vapor pressure of solution is equal to the atmospheric pressure is called a boiling point. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काय असतो? तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन सेम तुम्हाला कशी लिहायची आहे? जशी तुम्ही इबिलोस्कोपिकची कॉन्स्टंटची डेफिनेशन लिहिली होती. ओके, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन सेम आहे तुमच्यासाठी. ती कशी लिहिणार बघा. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा कशाशी रिलेटेड आहे? फ्रीजिंग पॉईंटशी रिलेटेड आहे. सांगायचं कसं? अ डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉईंट produced by 1 मोलल सोल्युशन. एवढीच डेफिनेशन. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलल सोल्युशन इज कॉल्ड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आपण KF ने दाखवतो
आणि या KFचं युनिट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, केल्विन kg पर मोल. ओके, युनिट काय असेल स्टुडंट, केल्विन, हे काही नाही हा, केल्विन kg पर मोल असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द IMP क्वेश्चन असेल बरं का हा बोर्डाला या वर्षासाठी, तो फोकस करा स्टुडंट. डिफाइन द Van't Hoff फॅक्टर, हाऊ इट इज रिलेटेड टू द डिग्री ऑफ डिसोसिएशन. बर, सगळ्यात पहिले तुम्हाला Van't Hoff फॅक्टर काय आहे तो डिफाइन करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण Van't Hoff फॅक्टरची डेफिनेशन लिहिणार. Van't Hoff फॅक्टर शो केला जातो आय ने. ओके, आणि आय कसा डिफाइन करायचा बघा. इट इज अ रेशो ऑफ, काय सांगायचं, रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द कशासोबत रेशो आहे दुसरा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे. जर माझ्याकडे एखादा मॉलिक्यूल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा घेतला युरिया, NH2CONH2, दिस इज द फॉर्म्युला ऑफ युरिया, आणि याचे जर मी आयन्स प्रोड्यूस करायला गेलो वॉटरमध्ये, तर हा कुठल्याही प्रकारचे आयन्स प्रोड्यूस करत नाही, म्हणून याला म्हणतात नॉन इलेक्ट्रोलाइट. बट माझ्याकडे समजा NaCl असेल आणि मी जर याला वॉटरमध्ये टाकला तर हा दोन आयन प्रोड्यूस करेल, Na+ आणि Cl-, मग याला मी म्हणणार इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट आयन प्रोड्यूस करतो, नॉन इलेक्ट्रोलाइट आयन्स प्रोड्यूस करत नाही. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन, या दोघांच्या रेशोलाच काय म्हणायचं तुम्हाला, Van't Hoff फॅक्टर. आता Van't Hoff फॅक्टरचा तुम्हाला जर रिलेशन लिहायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन साठी, तर कसं लिहायचं बघा. एक इलेक्ट्रोलाइट घ्यायचा स्टुडंट, सगळ्यात पहिले रिलेशन आपण कसं लिहिणार, कन्सिडर इलेक्ट्रोलाइट. ओके, कन्सिडर इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल घेऊ आपण AXBY. ओके, हे इलेक्ट्रोलाइट केलं, दॅट डिसोसिएट इन ॲक्वियस सोल्युशन, इन ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे त्याला तुम्ही ॲक्वियस सोल्युशन मध्ये टाकलं तर ऑब्विसली त्याचे आयन्स बनतील. इनिशियली आता दोन वेने, सुरुवातीला आपण लिहिणार पहिल्यांदा इनिशियल कंडिशनला काय असेल, तुम्ही इलेक्ट्रोलाइट घेतला AXBY, बरोबर. आता स्टुडंट त्याला डिसोसिएट कसं व्हायचं आहे, तर X मोल्स ऑफ A+ प्लस Y मोल्स ऑफ B-, असा तो डिसोसिएट होईल. म्हणजे एकाचे प्लस, एकावर प्लस चार्ज येईल, A वर प्लस चार्ज येईल आणि B वर मायनस चार्ज येईल. किती मोल्स बनतील, तर असे X आणि Y मोल्स बनतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर समजा एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं बाळांनो, MgCl2. ओके, तर MgCl2 कसा डिसोसिएट होईल, तर Mg त्याच्या डोक्यावर येईल +2 चार्ज आणि प्लस Cl कसा डिसोसिएट होईल, 2Cl- असा. म्हणजे जेवढे इथे मोल्स असतात ना, जेवढे ॲटम्स असतात तेवढे आयन्स बनत असतात इकडे बघा. सेम इथे X होता, इथे Y होता, म्हणून X मोल्स बनले A चे आणि Y मोल्स बनले B चे. सुरुवातीला काय होईल, इनिशियल स्टेजला याचे 1 मोल असतील आणि हा काय लगेच असे मोल्स बनवणार नाही, म्हणजे हा 0-0 असेल. ॲट इक्विलिब्रियम म्हणजे थोड्या वेळाने डिसोसिएशन झालं तर समजा हेचे मोल्स बनले α×X, याचे आयन्स बनले α×Y. ओके, α×X, α×Y असे या दोघं डिसोसिएट झाले, तर मग हा किती शिल्लक राहिला, तर हा शिल्लक राहिला 1 - अल्फा. हे कसं केलं एकदम व्यवस्थित बघा बरं का. सुरुवातीला किती मोल होते, 1. डिसोसिएट झाले होते का, तर नाही, 0-0. थोड्या वेळानंतर याचे अल्फा मोल्स डिसोसिएट झाले आणि याचे अल्फा. ऑब्वियसली दोघं अल्फा का डिसोसिएट झाले, सर 1 मोल जरी डिसोसिएट झाला, म्हणजे जसा NaCl होता 1 मोल होता, डिसोसिएट झाला तर एक Na बनेल ना आणि एक काय बनेल, Cl, म्हणजे दोघांचा 1-1 मोल बनेल. म्हणजे 1 मोल माझा जर NaCl डिसोसिएट झाला तर एक Na+ बनेल आणि एक Cl- बनेल, म्हणजे एकाचे 2 बनतील, पण ते दोघं 1-1च असणार आहे. सेम वेने 1 मोल AXBY डिसोसिएट झाला तर अल्फा हा X बनला आणि अल्फा काय बनला, Y. सो उरले किती, तर एकातून अल्फा मायनस झाला, एवढे उरले. सो टोटल मोल ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमला टोटल मोल किती राहिले, मग या तिघांची ॲडिशन. कशी ॲडिशन करणार तुम्ही, 1 - अल्फा
प्लस अल्फा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू वाय. याला सॉल्व करा. तिघा टर्ममध्ये अल्फा कॉमन आहे, शेवटच्या 3 टर्ममधून अल्फा बाहेर आला. मग इकडे हा 1 जसाचा तसा, तिघांमधून अल्फा बाहेर आला, सो प्लस अल्फा आणि ब्रॅकेटमध्ये काय उरलं एक्स प्लस वाय आणि इथे काही नव्हतं म्हणजे 1 उरला, दॅट इज -1. एक्स प्लस वाय -1 उरला. सो एक्स प्लस अल्फा, मी एक्स प्लस वायला स्टुडंट इथे कन्सिडर करतो n - 1, म्हणजे एक्स प्लस वायला मी काय कन्सिडर केला n आणि हा -1 जसाचा तसा. ओके, आता याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर हे तुमचे आले इलेक्ट्रोलाइटचे आयन्स. यांना कम्पेअर करायचं नॉन इलेक्ट्रोलाइटच्या आयन्स सोबत. आता नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे जो आयन्सच प्रोड्यूस करत नाही, मग त्याच्यासोबत कम्पॅरिझन करायचं, त्याला वॅन टॉप फॅक्टर म्हणायचं. मग आय इज इक्वल टू काय होता, तर रेशो होता, दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट टू द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड करते, आयन्स. सो ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन, आय कसं सांगायचं आहे तुम्हाला, ॲक्च्युअल पार्टिकल ऑफ आयन्स divided by moles of non-electrolyte added. आता तुम्ही म्हणणार सर वरती आयन्स घेतले आणि खाली नॉन इलेक्ट्रोलाइट घेतले, मोल्स घेतले, असं का केलं, तर ऑब्विसली जेवढे मोल्स तुम्ही ऍड केले, समजा मी युरियाचा 1 मोल ऍड केला तर याचे किती आयन्स बनतील स्टुडंट, एकच आयन बनेल ना. आणि इकडे मी NaCl चा 1 मोल ऍड केला तर किती आयन्स बनतील, 1 आणि 1 2 आयन्स बनतील. मग इथे ऍक्च्युअली आयन्स किती होते, 2. पण नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये जेवढे मोल्स आहे तेवढेच आयन्स आहे, म्हणून आपण तो मोल घेतला काय आणि आयन्स म्हटला काय, काही फरक पडत नाही. सो आय इज इक्वल टू ॲक्च्युअल पार्टिकल्स ऑफ द आयन्स किती होते, तुम्ही कॅल्क्युलेट केले, 1 प्लस अल्फा n -1 अपॉन 1 मोल नॉन इलेक्ट्रोलाइट, तसाच्या तसा हा 1 इकडे मल्टिप्लायला आला. सो आय इज इक्वल टू 1 प्लस काय उरला स्टुडंट, अल्फा n -1 प्लस 1 आहे. सो आपण हे इक्वेशन कशासाठी लिहिणार, तर हे इक्वेशन आय साठी लिहिणार. ओके, आय साठी हे इक्वेशन लिहिलंय. काय इक्वेशन आलं तुमचं, 1 प्लस अल्फा n -1. आता बघा स्टुडंट, याला थोडंसं सॉल्व्ह करूया आपण. तर याला सॉल्व्ह कसं करणार, हा +1 आहे, इकडे जाताना काय होईल -1. सो इक्वेशन असं येईल, आय -1 इज इक्वल टू अल्फा इंटू n -1, n -1 मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. सो अल्फा इज इक्वल टू आय -1 अपॉन n -1. हे रिलेशन तुम्हाला फायनली लिहायचं आहे. अल्फा म्हणजे काय, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन, आणि आय म्हणजे काय, तर वॅन टॉप फॅक्टर. या दोघांचं तुम्हाला रिलेशन अशा पद्धतीने दाखवायचं. आय होप 3 मार्काला पेपरला क्वेश्चन आला तर व्यवस्थित तुम्ही असंच लिहिणार, सेम वेने लिहिलं मार्क मिळून जातील. हे एक्झाम्पल्स तिथे दाखवायची गरज नसणार आहे तुम्हाला. ओके, तिथे सांगायची गरज नाही आहे. जेवढं आपल्या स्क्रीनवरती लिहिलं एवढं तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क 100% मिळणार आहे स्टुडंट. ओके, चलायचं पुढच्या क्वेश्चनकडे. Here is your next question. Write the formula to determine the molar mass of solute using a freezing point depression method. मोलर मास ऑफ सोल्यूट युजिंग अ फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन मेथड नुसार तुम्हाला मोलर मास शोधायचं आहे. ऑलरेडी आपण बघितलं होतं. चल पुन्हा एकदा बघून घेऊया. सुरुवात कुठून करायची बाळांनो तुम्हाला या केसमध्ये, एलिव्हेशन आणि फ्रीजिंग पॉइंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सेम सुरुवात असणार आहे. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू m. रिलेशन पासूनच सुरुवात करायची. ओके, इथे तुम्हाला फक्त या m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. डेल्टा TF काय असणार आहे, डेल्टा TF इज द फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. KF काय असणार आहे, तर KF आहे तुमचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, आणि m काय असणार आहे स्टुडंट, तर m असणार आहे मोलॅलिटी. आता तुम्हाला फक्त मोलॅलिटी शोधायची. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो, मोलॅलिटी इज नथिंग बट यस, मोलॅलिटीचा फॉर्म्युला पार्ट असेल ना तुमचा, मास ऑफ सोल्यूट इन मास ऑफ सॉल्व्हेंट इन 1 kg, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन और पर kg बोलले तरी चालेल, इन 1 kg ऑफ सॉल्युशन. ओके kg. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, तर मास ऑफ सोल्यूट आपण W2 ने दाखवतो, मास ऑफ सॉल्व्हेंट आपण W1 ने दाखवतो, आणि तो इन kg मध्ये आहे, बरोबर का, तो इन kg मध्ये आहे. तर मग kg सॉरी स्टुडंट, आपल्या इथे एक छोटीशी मिस्टेक झाली.
मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट नाही घेत आपण, सॉरी इथे फॉर्म्युला चुकला आहे आपला मोलॅलिटीचा. आपण मोलॅलिटी अशी कॅल्क्युलेट करतो. जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला रिवाइज करून देतो, एकच मिनिट. नंबर ऑफ मोल्स घ्यायचे होते आपण, ते बाय मिस्टेकली भावनाओं में बह गए हम और वो गलत हो गया अपना. काहीच नाही, काहीच नाही, सिंपल सिंपल छोटीशी चुकी आहे. आपण काही जास्त असं मेजर मिस्टेक नाही केली. हे बघ, एकच मिनिट. ओके, मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी, मास ऑफ सॉल्वंट इन केजी. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशाने शो करतो आपण? N2 ने. मास ऑफ सॉल्वंट कशाने शो करतो? W1 ने. आणि तो केजी मध्ये म्हणजे इंटू काय झाला स्टुडंट? 1000 असेल. आता हा 1000 वरती गेला, कारण की याला डिनॉमिनेटरला 1000 असतो, हा 1000 न्यूमरेटरला गेला, सो इंटू काय झाला? 1000. N2 चा फॉर्म्युला काय होता? N2 चा फॉर्म्युला होता W2 अपॉन M2. हा झाला N2. अपॉनला काय आला? W1. आणि इंटू ला काय होता? 1000. हा तुमचा फॉर्म्युला आला स्टुडंट मोलॅलिटीचा. म्हणजे मोलॅलिटीची फॉर्म्युला इथे पुट करायचा आहे. डेल्टा TF इज इक्वल टू KF, बरोबर. बाकीचा फॉर्म्युला पुट करा. N2 सॉरी डेल्टा TF इज इक्वल टू KF. ओके, मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट करायचा आहे आपल्याला. W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. सो दिस इज नथिंग बट द रिलेशन. एवढंच तुम्हाला फक्त रिलेशन पेपरला लिहायचं आहे. ओके, तुम्ही म्हणणार सर हे 2 स्टेप लिहायच्या का? तर नाही, हे इकडचं मोलॅलिटीचा फॉर्म्युला पण लिहायचा आहे, त्याला अर्धा मार्क असेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. जास्त काय हार्ड नाही. मोलॅलिटीची डेफिनेशन लर्न करून ठेवा. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. वाय द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर? बरं, मोलॅलिटी टेम्परेचरवर इंडिपेंडंट का आहे? तर पहिल्यांदा मोलॅलिटीचा फॉर्म्युला लिहा. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय होता? नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट, बरोबर, अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी, मास ऑफ सॉल्वंट इन केजी. हा तुमचा फॉर्म्युला होता. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं स्टुडंट, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही जी मोलॅलिटी ही डिपेंड करते मास ऑफ सॉल्वंट वरती. कशावरती? मास ऑफ सॉल्वंट. सो इथे तुम्ही मेन्शन करायचं मोलॅलिटी डिपेंड अपॉन मास ऑफ सॉल्वंट, बरोबर. डिपेंड अपॉन मास ऑफ सॉल्वंट. आणि मास ऑफ सॉल्वंट टेम्परेचर सोबत चेंज होतं का? तर बिलकुल नाही, मास कधीही चेंज होत नाही. सो मास डज नॉट change with the temperature, change with the temperature. Hence molality also does not change. Hence molality not change, और independent तुम्ही शब्द वापरू शकतात, not change with the temperature. ओके, इतना ही आंसर आपको लिखना है, आराम से आप लिख सकते हो. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. डिफाइन द फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन विचारली बाळांनो. ॲट टेम्परेचर किंवा डेफिनेशन लिहायची आहे, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड, वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. इतना ही लिखना है, त्याला म्हणायचं असतं फ्रीजिंग पॉइंट. नेक्स्ट, ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन आपण ऑलरेडी सुरुवातीला सगळ्यात पहिल्याच क्वेश्चन मध्ये बघितली. सो तिथे तुम्ही एकदा रिवाइज करून घेणार. स्टेट अ हेनरी लॉ अँड हेनरी कॉन्स्टंटचं युनिट. तुम्हाला युनिट कमेंट सेक्शन मध्ये टाकायला लावलंय, सो तुम्ही युनिट नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये टाकणार, हेनरी कॉन्स्टंटचं युनिट. ओके, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन द बॉइलिंग पॉइंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. जसं फ्रीजिंग पॉइंटचं रिलेशन लिहिलं स्टुडंट, तसंच लिहायचं आहे. सुरुवात अशी करायची, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. आपण बघा फ्रीजिंग पॉईंटसाठी रिलेशन मी इकडे ऑरेंजमध्ये तुम्हाला लगेच साईड बाय साईड लिहून दाखवतो, म्हणजे तुमचे दोन्ही रिलेशन लगेच क्लिअर होऊन जातील. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. हे फ्रीजिंग पॉईंटसाठी आहे आणि हे बॉइलिंग पॉईंटसाठी आहे. ओके, सेम आहे बघा, काहीच नाही, फक्त B आणि F रिप्लेस होतो. इथे तुम्हाला फक्त मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट करायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलॅलिटी? N2 अपॉन W1 इंटू 1000. हा फॉर्म्युला आहे तुमचा मोलॅलिटीचा. N2 ची व्हॅल्यू टाकायची स्टुडंट, W2 अपॉन M2, W1 इंटू काय होता 1000. इथे N2 ला आपण फाइंड आउट केलं. N2 काय असतो? तर N2 असतो सिंपल W2 अपॉन M2.
त्याची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, आपल्याला आन्सर आला असं. बस मग ही ची व्हॅल्यू इकडे पुट करा, इकडे पुट करा. इकडे पुट केल्यानंतर आन्सर कसं येईल बघा. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू ची व्हॅल्यू काय होती, W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. ही तुमची डेल्टा टी बीची व्हॅल्यू आली. आणि डेल्टा टी एफ काय आला असता, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. संपलं. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट विचारला तरी सेम लिहायचं, फक्त ची व्हॅल्यू पुट करायची, आणि बॉइलिंग पॉईंट विचारला तर इकडचं लिहायचं. ओके, हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द टर्म आयसोटोनिक सोल्युशन. सुरुवातीलाच बघितलं, सेम ऑस्मोटिक प्रेशर असणारे सोल्युशनला आयसोटोनिक बोलतो आपण. हायपोटोनिक सोल्युशन म्हणायचं काय. आता समजा दोन सोल्युशन आहे स्टुडंट, व्हेन सोल्युशन हॅव हायपर आहे ना, तर हाय ऑस्मोटिक प्रेशर देन अदर सोल्युशन, it is called hypertonic solution. हायपरटोनिक सोल्युशन. जर दोन सोल्युशन आहे, एकाचं ऑस्मोटिक प्रेशर आहे π1 आणि एकाचं ऑस्मोटिक प्रेशर आहे π2. जर π1 ग्रेटर असेल तर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याला आपण हायपरटोनिक बोलतो, आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला आपण हायपोटोनिक बोलतो. हायपोटोनिक कसं डिफाइन करायचं, व्हेन सोल्युशन हॅव लो osmotic pressure than other solution, it is called hypotonic solution. Okay, hypotonic solution सांगता आलं पाहिजे तुम्हाला. Here is your next question. What is a semi permeable membrane? Semi permeable membrane काय असेल स्टुडंट, तर असा मेम्ब्रेन होता, अ मेम्ब्रेन which only allow to pass solvent molecule through it. जो फक्त त्याच्यातून सॉल्व्हंट मॉलिक्यूलला पास होऊ देतो त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. सो स्टुडंट बघा, इथे एवढे थेरी क्वेश्चन्स आतापर्यंत सोल्युशन या चॅप्टरचे येऊन गेलेले होते. जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स असतील तर ते देखील सजेस्ट करा की जे तुम्हाला सॉल्व्ह करून हवे असतील. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. स्टुडंट ॲप्लिकेशन नक्कीच डाउनलोड करा, कारण की तिथे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होते. सो तुमचे एक्स्ट्रा डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्यासोबत शेअर करू शकतात, इन्स्टाला फॉलो करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका तुमचे सजेशन्स. स्टुडंट्स इथे आपण फ्री स्टडी मटेरियल आणि यूट्यूब अपडेट्स तर तुम्हाला कंटिन्युअसली मिळत आहे. सो या PYQ सिरीजला कंटिन्युअसली टचमध्ये राहा. न्यूमेरिकल्स आहेत ते पण सॉल्व्ह करत राहा, आणि व्हिडिओमध्ये अजूनही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील, ते देखील बघत राहा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल असेल. चला तर बच्चा पार्टी भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. बाय बच्चा पार्टी.